ओम. तीन लोक मानले जाते. भगवंत त्याला म्हणायचं ज्याला आपली ब्रह्मांड माहित नाहीत, आणि श्रीमंत त्याला म्हणायचं ज्याला आपली संपत्ती माहित नाही. तसं भगवंताची अनंत ब्रह्मांड आहेत आणि अनंत ब्रह्मांडाचा तो एक नायक आहे. त्या अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत अनंत पिंड जन्माला येतात आणि अनंत अनंत पिंड लोप होतात. ज्या पिंडाचा माझ्याशी संबंध येतो, ज्या पिंडाचा माझ्याशी संबंध येतो, त्याचा इहलोक सुखी जरी नाही झाला तरी त्याला कारणीभूत तो नाही मी आहे. जय जय. समजलं? स्वतःला कारण लावून घ्यायचं नाही. त्याचा इहलोक सुखी नाही झाला त्याला कारणीभूत मी आहे, आणि त्याचा परलोक सुखी झाला त्याला कारणीभूत मी आहे. म्हणून तीन लोक आहेत. एक स्वर्गलोक, दुसरा मृत्यूलोक, तिसरा पाताल लोक. या तिन्ही लोकांमध्ये सद्गुरूची प्राप्ती, सत्यसंगाची प्राप्ती आणि ब्रह्मविहाराची प्राप्ती. ठीक आहे. तुम्हाला एक तर प्राप्त झाली, सद्गुरू प्राप्त झाले. दुसरं म्हणजे सत्संगाची प्राप्ती झाली. आता राहिलंय काय तर ब्रह्मविहार. असं जर वाटत असेल तर राहिलंय काय ब्रह्मविहार. तर जोपर्यंत तुम्ही सद्गुरूच्या सानिध्यात आहात आणि जोपर्यंत तुम्ही सत्यसंगात आहात तोपर्यंत तुम्ही शुद्ध ब्रह्मविहारामध्ये ब्रह्मविहार करत आहात. काश्मीरचं नाव ऐकले, पैसा आहे, परंतु अजून काश्मीर पाहिलेलं नाही. जो काश्मीर पाहतो त्याला पुन्हा त्याच्यानंतर तो ज्यावेळेस आपल्या मूळ स्थानी येतो त्यावेळेस काश्मीरचं नाव काढलं की सरळ त्याचं चित्त काश्मीरमध्ये फिरायला सुरुवात करतं. याचं नाव ब्रह्मविहार आहे. ज्यानं आपलं ब्रह्मानुभूती घेतलेली आहे त्या ब्रह्मानुभूतीमध्ये फिरत राहतो. जिथं दुःख पोचत नाही, जिथं मोह पोचत नाही आणि जिथं शोक पोचत नाही त्या स्थानाला म्हणायचं ब्रह्मविहार. हे स्थान प्राप्त करून येण्यासाठी ज्याला सद्गुरूची प्राप्ती झाली, ज्याला सत्यसंगाची प्राप्ती झाली, त्याला ब्रह्मविहार कठीण नाही, अवघड नाही. फक्त त्या अनुषंगाने त्याचा प्रयत्न अपुरा आहे. जरी प्रयत्न अपुरा असेल तरी घडीभर का होईना, 24 तासामध्ये घडीभर का होईना, परंतु त्याचं स्मरण मी केलं असेल किंवा माझं स्मरण त्यानं केलं असेल, त्या घडीला जे घडतंय त्याचं नाव ब्रह्मविहार. जय जय. ठीक आहे ना महाराज? कशी बाय ऐकायला जाते ना, ऐकायला येते ना. याचं नाव ब्रह्मविहार. असा ब्रह्मविहार अर्जुना तुला कधी घडलेला आहे का? देवाने विचारलं त्याला, अर्जुना तुला असा कधी ब्रह्मविहार घडलेला आहे का? तर अर्जुन मी पट्टा होता सद्गुरूचा. कृष्ण म्हणजे जगद्गुरु, जो संपूर्ण जगाचा गुरु आहे, अनंत ब्रह्मांडाचा जो गुरु आहे त्याचा तो आवडता शिष्य. आवडतं का म्हटलं गेलं तर, आवडता का म्हटलं गेलं तर उत्तम सेवक होता. म्हणजे कृष्णाचा उंबरटा ही त्याच्या सेवेचं प्रतीक होतं. म्हणजे काय तर एक दिवस द्रौपदीने विचारलं होतं, द्रौपदीने श्रीकृष्णाला, की सेवेच्या बाबतीत तुला फार तो मान देतो, तर असं काय तू केलेलं आहेस मला सांग. असं एकदा द्रौपदीने त्याला विचारलेलं होतं अर्जुनाला. तुला भगवान श्रीकृष्ण फार सेवेबद्दल मान देतात, असं तू काय केलं होतंस? त्यांनी सांगितलं मी काहीच नाही केलं, पण ते देवाचं मोठेपण आहे की मला फार सेवक मोठा म्हणतोय. पण एवढं मात्र आहे द्रौपदी बर का, कृष्ण बी म्हणायची तिला आवडीनं. अर्जुन तिला कृष्ण बी म्हणायचं. का बरं तर म्हणायचे की तुला त्याच्याशिवाय काही करमत नाही बघ, तुला श्रीकृष्णाशिवाय करमत नाही, आणि तीच गत माझी आहे म्हटले. त्याच्या उंबऱ्याच्या आत एक पाऊल आणि एक बाहेर पाऊल. मग उंबऱ्याच्या आत बी मला त्याचं स्मरण आणि उंबऱ्याच्या बाहेर बी त्याचं स्मरण. म्हणून कृष्णलीला जिथं झाली त्या घरामध्ये, त्या गृहामध्ये, त्या महिलामध्ये एक पाऊल टाकत असताना मी
सतत सेवेचा भाव धारण करून आत पाऊल टाकायचं. आणि बाहेर कृष्णाची भेट झाली आणि बाहेर पाऊल टाकायला लागलो की मला सेवेचीच भाव व्हायचा. हा भाव फक्त म्हटले माझा कृष्णापाशी पोचला आणि त्या भगवान श्रीकृष्णानं सांगितलं बऱ्याच जणांना की माझा हा अनन्य भक्त आहे. काय? मग मला सांग कृष्ण म्हटले मी खऱ्या अर्थानं मी अशी सेवा काय केलेली आहे? मी सेवेचं स्मरण केले फक्त. आणि म्हणून मी उदारा सर्व एवेता मी त्या उदार भगवान श्रीकृष्णाचा फार ऋणी आहे. काय भाव असेल बघा बरं का, भाव काय ऋणी आहे म्हटले फार ऋणी आहे की त्याने माझं स्मरण करावं एवढ्यानंच मी गदगद होतो. आणि मग माझ्या श्वासात कृष्ण नामा व्यतिरिक्त दुसरं काही एक नसतं. ज्यावेळी माझं स्मरण जातं त्यावेळी तो स्मरण देतो आणि ज्यावेळी तो स्मरण करतो त्यावेळी मी माझं विस्मरण झालेलं असतं. मी आणि माझं याचं मला विस्मरण झालं असतं. येतच सर्व हरिर कृपा, हे सर्व माझ्या भगवान श्रीकृष्णांच्या कृपेचं पुष्प आहे. आणि त्याचा गंध तुला आल्यामुळं तुलाही असं वाटतंय की कृष्णाच्या राज्यात काहीतरी पण सेवा मिळावी. काय मिळावी? काहीतरी पण सेवा मिळावी. आणि त्या पुष्पाचा गंध तुझ्या बरोबर द्रौपदी तुझ्या पुत्रांना सुद्धा प्राप्त झालेला आहे. कारण ज्यावेळेस मी आवडीनं त्यांना फिरायला घेऊन गेलो त्यावेळी ते मुलं कृष्णाला जिथं तुळस आवडते त्या वृंदावनाच्या कडेला गमतीनच वनाच्या ते सरकंडला एक काम तुझं आपण तिकडे सरकंडा म्हणायची आर्मी त्याला, त्या सरकंडाचा म्हटले मुलं खराटा करायची आणि तुळशी वृंदावनाच्या बाजूला झाडलोट करायची. आणि हे सगळं मी पाहिलं तर म्हटलं की हे कुठंतरी म्हटले हे द्रौपदीचं पुण्य आहे की कृष्णाच्या दारात तुझी पुत्र झाडू करतात. त्यावेळेस हे सूत्र सांगितलं होतं की जो कुणी गुरुपौर्णिमेच्या नंतर ते तुळशी बारशीच्या आधीपर्यंत चोरून तुळस लावतो त्याला फार फळ प्राप्त होतं. जय जय. चोरून तुळस आणतो विचारून नेमकावर ऑफिसनं आजकाल नेताना लोक म्हणते काही इसरा बिसराची काय पद्धत असते की नाही, चोरून तुळस आणतो ती फार फलीभूत होते, ती फार उत्तम फळ देते. तुम्ही सांगू नका कुणाला फक्त बघ तुम्हाला, कारण मला 2 दिवसापूर्वीच कृष्णलिंगेत वाचायला मिळाले, ऐकायला मिळाले. असं पुष्प द्रौपदी तुझ्या दारात असल्यामुळं ही पुष्प तुझी पुष्प आहेत, तुझ्या सुंदर वृक्षाला लागलेली फुलं आहेत. आणि म्हणून यांच्या स्मरणानं सुद्धा कृष्ण तुझ्या दारी येतो आणि तुझ्या भावाच्या स्मरणानं सुद्धा कृष्ण तुझ्या दारी येतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने म्हटले आपत्कालीन मध्ये तुला ती सेवा दिली होती की दुर्वास घरी येणार आहेत, थोडंसं भोजन तयार कर. का तर जो माझं अनन्य स्मरण करतो त्याला इतर लोकांची चिंता करण्याची आवश्यकता नाही. म्हणून मगाशी सुरुवात अशी होती की स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक या तिन्ही लोकांमध्ये सद्गुरूची प्राप्ती, सत्यसंगाची प्राप्ती आणि यावेळेस ऋषिप्रसाद मध्ये त्याची फार महिमा आलेली आहे. सद्गुरूची प्राप्ती, सत्संगाची प्राप्ती आणि ब्रह्मविहार हा ज्यांना कोणाला प्राप्त होतो त्यांना या मृत्यूलोकाचं काही एक जरी नाही मिळालं तरी तो कुबेरापेक्षा श्रीमंत आहे. जय जय. पेक्षा सांगितलंय कारण कुबेरापेक्षा कोणी श्रीमंत अजून नाही त्याच्यापेक्षा. कारण भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं होतं मला जर काही धनाची आवश्यकता वाटली तर मी कुबेराला त्या पालाला लोकपालाला मी ती सूचित करत असतो. म्हणून भगवंतांनी सांगितलं की त्याला इथं मृत्यू लोकातली काही जरी उणीव असेल तरी त्याला उणीव भासत नाही, त्याच्या अनुषंगानं जगाला उणीव भासते. नरसोबाच्या वाडीमध्ये एक कीर्तनकार होऊन गेले आहेत अजून बी, राहायला घर नाही, पडकत झोपडं होत, जागोजागी कीर्तन करायची परंतु मागायचं काय नाही.
कीर्तन तर करायची, परंतु मागायचं काय नाही. आणि हे अनेक वर्ष निघून गेले. अनेक वर्ष निघून गेल्यानंतर काही लोकांच्या पुन्हा लक्षात आलं की हे कीर्तन करतात परंतु पैसे घेत नाहीत. कीर्तन करतात परंतु पैसे घेत नाहीत. जे कोणी बिदागी देतील त्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह तो चालवायचे. नारदी कीर्तन सुंदरपैकी तुम्ही लोकांनी कोणी ऐकलं असेल कुणास ठाऊक. 1993 ला मला पहिलं कीर्तन मी सांगितलं, मला ऐकायला मिळालं होतं. त्यांच्याच नजरेनं हा कार्यभाग सुटत गेला भगवंताच्या कृपेचा. तर बाकी काही नाही, शेतीवाडी काही नाही. पण नरसोबाच्या वाडीतून बाहेर ख्याती झाली. कोकणस्थ लोक बोलवायची, मुंबईची, पुण्याची, गोव्याची लोक बोलवायची, अजून बोलवतील. वर्धाप काळ आलेला आहे. दत्तदास घाट. तर मागायचं नाही, काही देतील तेवढ्याच संतुष्टी. एकांतामध्ये होतो इथं मंदिरात, आणि तिथं त्यांना ते ऋषीप्रसाद पाहिलं त्यांनी बाबांच्या गादीवर. आणि मला त्यांना विचारलं, म्हटले हे तुम्ही मागवता का? तर म्हटले नाही. मग कोण मागवतं म्हटले? तर म्हटले ते वर आहेत. बरं झालं, हे वर आले, येऊ का आत बसले, तर मी काही कधी विसरेन का त्यांना? नाही ना. तर ते वरती आले आणि मी जरा उठून उभा राहिलो. तर हे म्हटले नको नको, बसा बसा बसा. तर तेवढ्यात ते ऋषीप्रसादचा विषय निघाला. मला हिंदीत हवं होतं, ऋषीप्रसाद मिळेल का? आणि त्यावेळी मी हिंदीतच मागवत होतो, मराठी बोलता येत नव्हतं काकाला. जय जय, अशी एक स्थिती झाली होती. मराठी बोलता येत नव्हतं. म्हणजे गुरु महिमेच्या कृपेत इतकं वाहून गेलो की आपल्याला खरोखर सूद नसते. जसं मराठी बोलता येत नव्हतं तसं मृत्यू लोकातच फिरत असतो, परंतु तो इतका ब्रह्मविहार पचलेला असतो की आपण मृत्यू लोकात आहोत याचं भान नसतं. जय जय, इतकं भान नसतं त्याचं. ह्या महापुरुषानं काय केलं, वरती आले, नमस्कार घातला, बसले, ऋषीप्रसादची चौकशी केली. त्याच्यानंतर सुभाषमुळे तिथे पोहोचले. ते म्हटले वरचा ते मोकळं आहे, तिथं राहावा, इथं राहू द्या, सेवा करतो, असं करतो, तसं करतो वगैरे. हे म्हणाले माझा मानस तसाच होता, तिथंच राहायचा होता, परंतु आता म्हटले ह्यांच्यापाशी आल्यावर असं वाटतं इथंच राहावं. हे राहिले तिथं. राहिल्यानंतर हिंदीच बोलणं, पण खूप कमी. दिवसात अख्खा दिवस आमच्यापाशी होते. रात्रीचे 9 9:30 ला कीर्तन चालू करायचं. अख्ख्या दिवसात 3-4 वचनच आम्ही बोललो होतो एकमेकात. भोजन झालं का? विश्राम कुठं करणार? स्नान, तुम्हाला इथं काय आणू का? बस. त्या महापुरुषानं अनेक ठिकाणी सांगितलं की मला जी शांतता अनुभवायला मिळाली ती अजून मी कीर्तन करतोय मला नाही मिळाली. जय जय. तर तिथं त्यांनी म्हटले की मला थोडीशी म्हटलं ही उभी करायचे, माझी कुटी उभी करायची, तर काय करावं? तर म्हटलं लोकांना बी सांगू नका, देवाला बी सांगू नका. लोकांनाही सांगू नका आणि देवालाही सांगू नका. हे लोकपालांचं काम आहे. तुम्ही तुमची अनन्यता सोडू नका. तुमची अनन्यता गेली, छत्री आली ना, हा, तुमची अनन्यता गेली की भगवंत तुमचं कार्य करेल. अनन्यता राहील तर भगवंत कार्य नाही करणार. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी अक्षरशः त्या पुरुषाच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हटले अनन्यता काय असते आज कळलं. मी उलटीच ऐकली होती की देवाचं जो करतो त्याचं सगळं चांगलं होतं. नाही, पण तुमची भक्ती शिगेला जाऊ द्या, त्याच्यानंतर जे काय तुमच्या पाठीमागं व्हायचं ते होऊ देत. आणि हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी ते हृदय इतकं द्रवित झालं की ते म्हटले की खरोखर म्हटले मी किती वर्ष गीतेवर अनेक नारदी ह्याच्यावर कीर्तन करतोय, पण अनन्यतेचा भाग आज मला सुटला. उदार पुरुष असतात ना, सगळ्याचं अंतःकरण, भगवंताचं अंतःकरण ज्याच्यात प्रकट होतच नाही त्याला सगळ्याचं अंतःकरण करत.
जोपर्यंत ते अंतःकरण प्रकट होत नाही तोपर्यंत मग नुसतं भावुक अंतःकरण असेल मग ते. जय जय. म्हणून भगवंतांना असं सांगितलंय की ज्याला सद्गुरूची प्राप्ती झाली, ज्याला सत्यसंगाची प्राप्ती झाली आणि ज्याला ब्रह्मविहाराची प्राप्ती झाली, या तीन गोष्टी तिन्ही लोकांमध्ये अतिशय दुर्लभ आहेत. तिन्हीतली एक जरी प्राप्ती झाली तर तिन्ही येतात, बाकीच्या दोन आपोआप येतात. सत्यगुरु, सत्यसंग आणि ब्रह्मविहार. आणि याची ज्याला प्राप्ती झाली तो त्याला या मृत्यू लोकातलं काही जरी नाही प्राप्त झालं, शांताबाई, त्याला मृत्यू लोकातलं काही जरी नाही प्राप्त झालं, चित्त हलवायच नाही कधी, त्याला मृत्यू लोकातलं काही जरी नाही प्राप्त झालं, का तर असं भगवंतानं पुढे म्हटलंय की त्याला मृत्यू लोकातलं सर्व काही जरी प्राप्त झालं तरी ते सोडणं किती कठीण आहे याची प्राप्ती नाही झाली त्याला. मग सर्व सुख असताना सुद्धा मन लागत नसेल तर तिथं म्हणायचं की भगवंताशी त्याची फार अनन्यता आहे. जय जय. सगळी सुख पायावर लोळी खाते पण तरी सुद्धा मन लागत नाही त्यात. म्हणून प्रत्येक महापुरुष, प्रत्येक राजर्षी पुरुष, प्रत्येक ब्रह्मर्षी पुरुष या जनलोकात ब्रह्मविहाराचा आनंद घेण्यासाठी संग्रह आणि भोग या दोन्ही पासून फार अलिप्त असतो. आणि ते मूळताच जर आपल्या वाट्याला आला असेल तर त्याची आपल्यावर विशेष कृपा आहे. असं काय मूळचीच कृपा आहे असं निश्चित समजायचं. म्हणून भगवंतांनी सांगितलं जो माझ्याशी कोणी अनन्य राहायचा प्रयत्न करतोय त्याच्या पुढे त्याचा कार्यभाग मी कसा त्याचा दूर करतो जरा तू बी ऐक अर्जुना. तुला तर माहित आहेच कारण तू अनन्य आहेस, परंतु तुझ्या निमित्तानं जनलोकाचं हित साधण्यासाठी मी तुलाच सांगतोय की माझ्याशी जो अनन्य असतो, ऐक नाही, पतीशी जी पत्नी अनन्य असते काय कमी असतं तिला, काय कमी असतं? अनन्य म्हणजे बस त्यांच्याच स्मरणात, त्यांचं चांगलं वाईट त्यांच्या बरोबरच, तिला काय कमी असतं? त्याची प्रसन्नता, पतीची प्रसन्नता हे सर्वस्व त्याच्यात आलं. गुरुची प्रसन्नता हे शिष्यासाठी सर्वस्व आलं. त्याच्यासाठी काय उणीव आहे? माऊली म्हणते मनाची योग्य सिद्धी मागे, सिद्धी पावे. माऊली म्हणते जे आपल्या मनात आपण चिंतन करावं त्याची त्याला प्राप्ती होते. मनाची योग्य सिद्धी पावे. ही सिद्धी दत्तात्रयांच्या दारी बी होती, हीच सिद्धी गणेशांच्या दारी बी होती आणि ती सिद्धी सद्गुरूच्या दारी बी कार्य करते. सिद्धी एकच, जात स्त्री एकच, पण वडिलाच्या दारी बी कार्य करते, पतीच्या दारी बी कार्य करते आणि भावाच्या दारी बी कार्य करते आणि योगिनी होऊन गुरुच्या दारी बी कार्य करते. म्हणून ही ज्याची या तिन्ही मध्ये माझ्याशी अनन्यता आहे तो तिन्ही लोकांमध्ये त्याला एक जरी प्राप्ती झाली सद्गुरूची किंवा सत्यसंगाची त्याचा ब्रह्मविहार सफल झाला. आणि म्हणून अर्जुना हा ब्रह्मविहार सफल होण्यासाठी त्याच्यात एकच लागतं ती म्हणजे अनन्यता. जय जय रघुवीर. सेवेचा श्लोक असा दिलाय अनन्य चेतसा सततम यो माम स्मरति नित्यतः नित्यशः. अनन्य चेतसा सततम यो माम स्मरति नित्यशः पश्याम सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे बघ अर्जुना, तुम्हाला सांग की लोक अनेक शास्त्रातली साधना ऐकून साधना करतात, देवी देवतांना उपासना करतात, अनेक तीर्थांना जातात, अनेक यज्ञ हवन दान करतात. मग काय त्यांच्या अंतःकरणात माझी प्राप्ती होते का? देवानेच विचारले बरं का. बाजूला वाटले. ठीक.
मग त्याला ह्याची प्राप्ती होते का? तर हे बघ, इंद्रिये त्यांना सतावत असते, अंतःकरण त्यांच्या ताब्यात नसतं. त्यांना हे बाहेरची साधनं थोडंफार सुख देतात, कर्मापासून अलिप्त करतात, भक्तीच्या वाटेवर चालवतात, ज्ञानापर्यंत मात्र घेऊन जात नाहीत. जय जय. ज्ञानापर्यंत मात्र, अज्ञान हे माझं घर आहे बघ अर्जुना. मग उघड लक्षण दिसायला पाहिजे होती त्यांची, पण लक्षणं दिसत नाहीत. आणि लक्षणं दिसत नाहीत का? तर त्यांना निग्रह होत नाही. म्हणजे उद्या एकादशी आहे, परवा निर्जला एकादशी आहे, तर नाही खायचं हा त्यांचा निश्चय नसतो. मग ते वाममार्गाने म्हणतील काय उपवास केला म्हणजेच काय देव प्राप्त होतो का? मग भगवंताला अन्न दिल्याने उपाशी करायचं, वाममार्गाने काही ते तर्क करतील, कारण निग्रहाची बुद्धी नाही. आणि जो निग्रहाची बुद्धी ठेवतो अर्जुना, तो मला फार प्रिय आहे. निग्रह म्हणजे काय? हा ठीक आहे, आज एकादशी नाही खायचं अन्न, काम संपलं. अनन्य चित्त होऊन माझं जो स्मरण करतो त्या माझ्याशी निरंतर एकवटलेला, एकवट झालेला. म्हणजे जोपर्यंत पाणी मिसळत नाही तोपर्यंत पीठ आहे, आणि पाणी मिसळलं की कणिक आहे. याला म्हणतात एकवट. तसं की नाही, त्याचं जीवपण आणि माझं शिवपण हे एक झालं की नाही, की परमात्मा पदाची प्राप्ती होते, भगवत पदाची प्राप्ती होते. आणि ती इतकी अवघड नाही जितकं संसारातली प्रत्येक वस्तू प्राप्त करणं, तिचा भोग घेणं अवघड आहे. कारण ते सगळ्याला मिळेल की नाही कुणास ठाऊक, परंतु हे सर्वाला एकाच वेळी मिळू शकतं, म्हणून हे एकवट शब्द सांगितलाय. अर्जुना, असा जो कुणी योगी असेल त्याला मी अतिशय सहज आहे, अतिशय सोपा आहे. कसा सोपा आहे? तर प्रत्येक जीवाला इथं प्राणाची आवश्यकता आहे की नाही, आणि ते प्राण त्याला झोपल्यानंतर सुद्धा सहज आहेत, आणि जागेपणी सुद्धा सहज आहेत. हे जितके सहज आहेत तितका मी प्राप्त होणं सहज आहे. जय जय. तितका मी सहज आहे, फक्त त्याला झोप नाही आली पाहिजे. जय जय. इतका मी सहज आहे. हे अनन्य चित्त इतकं सुलभ आहे, हे एकवट इतकं सुलभ आहे, हे निरंतर इतकं सुलभ आहे, हे स्मरण इतकं सुलभ आहे. त्याच्यानंतर याला मृत्यूलोकातलं दुःख कसं काय होतं? तर अर्जुना, ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त करून ज्याला घ्यायचे, त्यानं निग्रहाचा कधी त्याग करू नये. निग्रह म्हणजे जाऊ दे, आता काहीतरी खाल्लं नाही, एकादशी सुटली, आता नाही, आता आता धरणारच नाही पुन्हा. नाही, भूक निभत नव्हती ती. निग्रह. सगळ्याचा निग्रह करू शकतो आपण, पण आपण आपला निग्रह करू शकत नाही. मग आपण आपल्याला जितका आवडतो तितका भगवंत आपल्याला आवडणं, याचं नाव अनन्यत्व. ठीक आहे, आपण किती आपल्याला आवडतो स्वतःला, स्वतःसाठी आपण सगळ्याचा त्याग करू शकतो. सगळ्यासाठी आपण स्वतःचा नाही त्याग करत. हे जितकं आपण आवडतं, तर सगळ्यासाठी जो भगवंताचा त्याग करत नाही, आणि भगवंतासाठी जो सगळ्याचा त्याग करतो, श्रीमद भागवतातलं वचन आहे, सगळ्यासाठी जो भगवंताचा त्याग करतो, भगवंत म्हणते सगळे जिथून उत्पन्न होते तो मी त्याच्याशी अनन्य होतो. म्हणजे दुःख म्हणून जे म्हणता की नाही, शोक म्हणून जे म्हणता की नाही, तर त्याला मृत्यू लोकात माहितच नाही. इतका गोड जीवन नाही की नाही. म्हणजे आत्ता कावळे ओरडलेले मी ऐकले तुमच्याशी बोलत असताना, तर तेवढ्या क्षणापुरता भाव माझा जवळ 300 वर्षाच्या पाठीमाग गेला होता. एवढ्यात क्षणात भाव गेला होता तुमच्याशी बोलत असताना. हे कसं शक्य आहे? तर हे तसं शक्य है कि हे राम जी, जब मैं तुमसे वार्तालाप कर रहा हूँ, हे राम जी मैं जब तुमसे वार्तालाप कर रहा हूँ, तब भी मैं अभी भी समाधि का ही अनुभव ले रहा हूँ. आता समाधी म्हणजे चित्तात द्वैत नसणे.
समाधी म्हणजे मोकळं चित्त असणे. अशी स्थिती ज्याला प्राप्त झालेली आहे, हे राम तो परम अनन्य पुरुष आहे. हे राम तो परम अनन्य पुरुष आहे. अशा पुरुषाच्या सानिध्यात जेवढा वेळ आपला जातो त्याला ब्रह्मविहार म्हणते. हे रामजी त्याला ब्रह्मविहार म्हणते. तो आनंद आणि विश्वातल्या प्रत्येक वस्तू पदार्थाचा आनंद त्याच्याशी तुलनाच होऊ शकत नाही. ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्याला माझ्यापर्यंत आल्यानंतर दुःखाचे डोंगर, दुःखाचे पर्वत, दुःखाचे सागर, दुःखाचे आगर एवढं असं असलेला हा नश्वर संसार काय खरंच आहे की नाही. दुःखाचे डोंगर तर काय, हित आहे तोपर्यंतच आपण मस्त आहे, मोकळा आहे. घरी गेल्यावर काय वनवा पेटलेला असतो ह्या बुद्धीत आणि मनात आणि अंतःकरणात ते आपल्याला माहित असतं. पुन्हा सांगतो, अर्जुना अशी श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्याला माझ्यापर्यंत आल्यानंतर दुःखाचे डोंगर, दुःखाचे आगर, दुःखाचे सागर, दुःखाचे पर्वत असलेला हा नश्वर संसार ऐका बर का बाहेरच्या ना असा तशाहम सुलभ पाहता नित्य युक्तस्य योग्यना परंतु स्मरती नित्यशः अशी शर्त घातलेली आहे. अर्जुना असा जो कोणी पुरुष असेल त्याला तो माझ्याशी अनचित राहणारा त्याची अशी श्रेष्ठ स्थिती असते की एवढा असं दुःखाचे डोंगर, आगर, सागर असलेला हा संसार आणि हे नश्वर शरीर त्याला पुन्हा प्राप्त होत नाही. जय जय. मग काय यंदा ह्या जन्मात बघून घ्यायचे ते बघून घ्यायचं, भोगायचे ते भोगून घ्यायचं.